श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या प्रिय बाळा, हा संदेश तुझ्यापर्यंत येणे एक चमत्काराशिवाय काही नाही. जर तू याचा मनोमन स्वीकार करशील तर तुझ्यासाठी अद्भुत, आनंददायक, रहस्यमय आशीर्वाद येतील आणि तू ते स्वीकार केल्यास तुझ्यासाठी उन्नत दिशा तयार केल्या जातील, ज्या तुला तुझ्या ध्येयापर्यंत निश्चितच नेऊ शकतील. सज्ज व्हा आशीर्वादांसाठी आणि दैवी कृपेसाठी. जर या क्षणाला तुम्हाला देवाची मदत हवी आहे तर आत्ताच होय देवा, मला तुमची मदत हवी आहे, मी ती स्वीकारण्यास तयार आहे, असे टाईप करायला विसरू नका. दैवी कृपा तुम्हाला मदत नक्कीच करेल. तुमच्या मनातील भीती, भय आणि निराशा समाप्त करणारे आशीर्वाद घेऊन या क्षणाला हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत देण्यात येत आहे. काही मनातील नकारात्मकता असेल तर अगदी या क्षणाला ते पुसून टाकण्यासाठी एक प्रयत्न करा, कारण तुम्ही केलेला एक प्रयत्न देव सफलतेत परिवर्तित करतो, तुम्हाला आशीर्वादाने भरतो, चमत्काराने भरतो. तुम्ही न्यायासाठी देवाकडे दिव्य प्रार्थना मनोभावे करत आहात. ती मनोभावे केलेली प्रार्थना नक्कीच स्वीकार केल्या जात आहे. परमेश्वरी कृपा निरंतर तुझ्या सोबत, तुझ्या अवतीभोवती आहे. जेव्हा तुम्ही एक प्रयत्न कराल आणि देवाचे नाव यशासाठी घ्याल, तेव्हा मी तुम्हाला आनंदाने भरेल, तुमचे भविष्य उज्ज्वल करेल. देव म्हणतात, बाळा, तुझे जीवन उच्चतम आशीर्वादांसाठी तयार केल्या जात आहे. कधी स्वतःला एकटा प्राप्त करू नकोस, कारण दैवी ऊर्जा सतत तुझ्या अवतीभोवती राहून तुला सुरक्षा कवच निर्माण करून देते आणि तुझ्यासाठी सोपे, सहज असे काहीतरी निर्माण करते, जे तुझ्या भविष्यात आनंदासाठी निर्माण केल्या जात आहे. देव आणि देवाचे कार्य महान आहे असे ज्या क्षणाला तुम्ही स्वीकार करता, तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत, आनंददायक असे चमत्कारिक आशीर्वाद येऊ लागतात, जे तुम्ही कधीही देवापुढे मागितले नाही आणि मागणार देखील नाही. कारण देव तुमच्या मार्गात अद्भुत चमत्कार पाठवतो, तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतो. जर तुम्ही तुमच्या इच्छा, अपेक्षा आणि आनंदासाठी, कुटुंबाच्या प्रगतीसाठी, कल्याणासाठी प्रार्थना करत आहात, तर ती प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे. तुमच्यासाठी खूप काही मोठा आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य, पवित्र संदेश ऐकत राहा. ज्या ठिकाणी काल तुम्हाला खाली दाखवण्यात आले होते, किंवा तुमची ऊर्जा कमी आहे, किंवा तुमच्यात बळ कमी आहे, किंवा तुम्ही ते प्राप्त करण्याच्या योग्य नाही आहात असे तुम्हाला दाखवण्यात आले होते, त्याच ठिकाणी आता तुमचे उज्ज्वल भविष्य ते सर्वांना दाखवून देईल की तुम्ही काय करू शकता, तुम्ही किती मोठे परिवर्तन आणू शकता. तुमच्यात त्या शक्यता आहेत, तुमच्यात ती जाणीव आहे आणि तुमच्यात ती प्रेरणादायी निर्माण करण्याची क्षमता आहे. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा. दैवी कृपा निरंतर तुमच्या बाजूने आहे. देव आणि देवाचे सामर्थ्य वाढवणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने आहेत. कोण तुम्हाला कमी लेखतं किंवा कोण तुम्हाला कमजोर समजतं, याकडे जास्त लक्ष पुरवू नका. ते विरोधक फक्त तुमचा विरोध करण्यासाठीच तुमच्यापर्यंत येतात, तुम्हाला नकारात्मक ऊर्जेने भरू पाहतात आणि ती नकारात्मकता तुम्हाला हरवू पाहते. म्हणूनच हे विचार टाकणारे लोक तुमच्या अवतीभोवती असतात. पण या अवतीभोवती असणाऱ्या लोकांना दुर्लक्षित केले तर तुमचे उच्चतम जीवन तयार होते. तुम्ही ते सर्व काही प्राप्त करू शकता, सहज आणि शक्यतेने भरू शकता.
जे देव तुम्हाला प्रदान करत आहे. अगदी या क्षणाला तुम्हाला जे हरवू पाहतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि माझ्याकडे लक्ष पुरवा, कारण मी तुमचा देव तुम्हाला सुख, समृद्धी आणि प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाऊ इच्छितो. तुम्हाला सकारात्मकता देतो आणि तुम्हाला ऊर्जावान बनवतो. कधी कधी तुमची ऊर्जा कमी होते, तुम्ही नकारात्मक होता. काही वाईट ऊर्जा तुमच्याकडून खूप काही चांगले मोठे कार्य घडू देत नाही. तेव्हा समजून जा की काही वाईट ऊर्जा तुमच्या अवतीभोवती आहे. काही लोक असे आहेत जे तुम्हाला पुढे जाऊ देऊ इच्छित नाहीत, पण तुम्हाला त्यावर मात करायची आहे. तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात. तुम्हाला त्या नकारात्मकतेला जिंकू द्यायचे नाही, तिला हरवायचे आहे. मग आपण सोबत प्रयत्न करू. तुम्ही जर तयार असाल तर माझी साथ तुम्हाला निरंतर आहे. त्या नकारात्मकतेला हरवण्यासाठी मी सतत तुमच्या सोबत आहे. ते खूप काही उज्ज्वल भविष्य तुझी वाट पाहत आहे आणि ते आळस, नकारात्मकता, नकारात्मक विचार तेही तुझी वाट पाहत आहे. तुला कोणत्या दिशेने जायचे आहे? तुला भगवंताचा हात धरून पुढे यायचे आहे का? तुला तुझ्यात काही बदल, परिवर्तन जे सकारात्मक आहे. तुला उच्च दर्जाचे आरोग्य, आनंद आणि विपुलता देण्यासाठी मी तयार आहे. तू माझा हात धरतोस का? जर हात धरत असशील तर पुढे ये. तुला कर्म करावे लागतील. आयत्या जागी काहीही मिळणार नाही. तुझ्या शक्यता वाढवल्या जातील, पण तुला कर्मात मन लावावे लागेल. कर्म करण्यासाठी काही कष्टाची योजना देखील आहे. कष्टही करत पुढे जावे लागेल. तुझे सामर्थ्य तुला स्पष्टपणे या संसाराला दाखवावे लागेल. तू माझा हात धरलास म्हणून तुझे कष्ट संपतील, काही अशा गोष्टी संपतील असे मानू नकोस. तर मी तुला मदत करेल, तुला उंचावण्यासाठी आशीर्वाद प्रदान करेल. तू या सर्व काही गोष्टींना पलटून पुढे जाशील, पण तुला तुझे प्रयत्न करावेच लागतील. बाळा, तुझे सामर्थ्य वाढवण्यासाठी, तुझे जीवन उच्चतम दर्जावर नेण्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहेत. स्वतःला कधीही कमजोर मानू नकोस. लोक तुला काहीही बोलोत किंवा तुझ्याबद्दल कोणतीही भावना व्यक्त करोत की तू कमजोर आहेस, तू ते करू शकणार नाहीस, किंवा तुला आणखीही काही गोष्टींनी लज्जास्पद वाटावे असे काही प्रयत्नही करतील, कारण ती बोलत आहे ती नकारात्मकता तुझ्यावर वाईट परिणाम करण्यासाठी. पण तुला त्यांना सर्वांना हरवायचे आहे आणि फक्त दैवी आशीर्वाद, दैवी योजना प्राप्त करायचे आहेत आणि पुढे पाऊल टाकत पुढे जायचे आहे, कारण मी तुझ्यासाठी सर्वत्र आनंद विखरत आहे. जर तुम्ही ते प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच, होय देवा, मी तुमचा आनंद स्वीकारण्यास तयार आहे. तुम्ही जे काही माझ्यासाठी पुढील काळात ठेवले आहे ते स्वीकारण्यास मी तयार आहे. मी तुमचा हात धरून पुढे येण्यास, कष्ट करण्यास तयार आहे. मी सत्याच्या मार्गावर चालण्यास तयार आहे. तू जी आकर्षित करणारी सुख, समृद्धी आहे तीही देखील प्राप्त करशील. मला तुझ्यासाठी खूप मोठे कार्य करायचे आहे, पण तू साथ दिल्यावरच ते घडणार आहे. कारण तू जर कमजोर होऊन एका ठिकाणी बसून राहिलास किंवा फक्त विचारात राहिलास तर ते कर्म घडवता येणार नाही. म्हणून उठ, उभा राहा, प्रयत्न कर, कारण प्रत्येक क्षणाला तुझ्यासाठी काहीतरी नवीन येणार आहे. त्याचा सामना करायला तयार हो. बाळा, स्वतःला कधीही एकटा किंवा कमकुवत समजू नकोस, मानू नकोस. देव तुझे संरक्षण करतो, देव तुला आशीर्वादाने भरतो, तेव्हा तूही त्यासाठी तयार हो. अगदी या क्षणाला तुझी प्रार्थना मी स्वीकार करतो. प्रार्थना खूप महत्त्वाची आहे. प्रार्थना केल्याने तुमचे मनोबल वाढते. तुम्ही प्रयत्नासाठी तयार होता आणि तेच मला तुमच्यात जागृत करायचे आहे. कधीही असे मानू नका की खूप जेव्हा काही धन, संपत्ती आपोआप तुमच्या पदरात येऊन पडेल. देव म्हणतात, कष्टाने जे काही मिळवता येते त्यात फार मोठा आनंद आहे. जर तुम्ही ते मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर मी निरंतर तुमच्या सोबत आहे. बाळा, तुझ्या जीवनात तू इतकी विपुलता, सुख, आनंद प्राप्त करत आहेस. तुझे मन समाधानाने, आनंदाने भराव म्हणून मी तुला आशीर्वादित करत आहे. जे कोणी लोक तुझा विरोध करत असतील, तुझ्याशी शत्रुत्व करत असतील, त्यांच्याकडे जास्त लक्ष पुरवू नकोस.
तर माझे सकारात्मक बोल मनी ध्यानी ठेव, कारण ते तुझ्यासाठी आहे, तुझ्या कल्याणासाठी आहे. तुझ्या कर्मात तू गती देत जाशील तसे आशीर्वाद येत राहतील. सुखाची वाट मी तुला दाखवू शकतो, पण त्या वाटेवर तुला स्वतःच्या पावलांनी चालत राहावे लागेल. काही प्रयत्न करावे लागतील, तर काही असे शक्यतेने भरणारे आशीर्वादही तुला मिळले जातील. पण ते मिळवण्यासाठी काही मनाने असे निर्णयही घ्यावे लागतील जे तुझ्या शक्यता वाढवतील. कधीकधी तुम्ही दुविधेमध्ये असता, तेव्हा मीच तुम्हाला येऊन मनातून उत्तर प्रदान करतो आणि तुम्ही त्या दिशेने पुढे गेलात की तुम्हाला मोठे यश प्राप्त होते. तेव्हा संयम, धीर आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तयार व्हा. देव प्रत्येक क्षणाला तुमची मदत करू शकतो, पण पाऊले तुम्हालाच टाकावी लागतील. अधीर मनाने राहू नका, मनाला स्थिर करा. चैतन्यमय स्वरूप देवाचे तुमच्या जवळ आहे. तुम्ही मनातून देवाचा धावा केला की देव प्रत्यक्ष रूप घेऊन तुमच्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीत तुम्हाला मदत करतो, तुमची इच्छा पूर्ण करतो. आज होणारे सकारात्मक परिवर्तन हे तुमच्या जीवनावर उच्चतम आणि उच्च कोटीचे आशीर्वाद देणारे असतील. ज्या क्षणाला तुम्ही हा दिव्य पवित्र संदेश ऐकत असाल, तेव्हा माझ्याकडून तुम्हाला आशीर्वादित बाळ घोषित करतो. तुमच्यासाठी खूप मोठा आशीर्वाद येत आहे. तुम्ही केलेले चांगले कर्म फळाला आले आहे असे मानून ते सर्व काही स्वीकार करा. देव म्हणतात, आजचा हा प्रेरणादायी संदेश तुझ्यासाठी चमत्कारांशिवाय आशीर्वाद देणारा आहे. तू जर या क्षणाला हा दैवी आशीर्वाद स्वीकार करून तुझ्या भोगांना संपवू इच्छित असशील, तुझ्या त्रासांना तुझ्यापासून वेगळ्या करू इच्छित असशील, तर तुझ्यासाठी अद्भुत दैवी चमत्कारिक आशीर्वाद येतील आणि तू ते स्वीकार करावे. दैवी कार्य तुझ्या अवतीभवती सुरू आहे. आज जरी ते स्पष्टपणे तुला दिसत नसले तरीही ते दैवी कार्य सतत घडत आहे. तुमच्या जन्माआधीही माझे कार्य सुरू आहे आणि ते निरंतर सुरूच राहणार आहे. तेव्हा विश्वास ठेवा की तुमच्यासाठी अफाट अनंत ऊर्जेने भरलेले आशीर्वाद कुठल्याही क्षणी तुमच्यापर्यंत येऊन तुमचे संरक्षण करतील, तुम्हाला उंचावतील, तुम्हाला आशीर्वादाने भरतील. तुमच्या प्रयत्नात तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुमचे प्रयत्न सफलतेत परिवर्तित होतील. जर तुम्ही वेदना, दुःख आणि ताणतणावाने ग्रस्त आहात, तर शांत व्हा. या क्षणाला माझा हा दैवी कृपेचा आशीर्वाद, संदेशरूपी आशीर्वाद स्वीकार करा. जो कोणी या क्षणाला हा आशीर्वाद दैवी मानून स्वीकार करेल, त्यासाठी उज्ज्वल भविष्य वाट पाहत आहे. कुठल्याही क्षणाला तुमच्यासोबत चमत्कार घडू शकेल, कारण तुम्ही त्याची वाट पाहत आहात. जो कोणी नामस्मरण करून माझ्या आशीर्वादांची वाट पाहतो, त्याच्यासाठी अद्भुत दैवी चमत्कार घडू लागतात, कारण त्याची वाट पाहणे, त्याची प्रतीक्षा मी स्वीकार करतो आणि त्याला आशीर्वादित बाळ घोषित करतो. बाळा, ज्या क्षणाला तू या संदेशाचा मनपूर्वक स्वीकार करशील, तेव्हा माझे चमत्कार कोणत्याही क्षणी, अगदी रात्र असो वा दिवस, संध्याकाळ असो वा पवित्र वेळ, त्या क्षणाला तुझ्यापर्यंत ते येऊन पोहोचतील आणि तुला संपूर्ण सुरक्षित करतील. तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या काही योजना आहेत, त्या लवकरच तुला प्राप्त होतील. एक एक सुख तू जे काही मागत आहेस ते तुझ्या भविष्यात लिहिल्या जात आहे. तेव्हा चिंता नसावी, काळजी नसावी. फक्त परोपकार चांगले कर, मनापासून कर. जेव्हा कुणाची मदत करण्याची वेळ येते, तेव्हा ती मनापासून कर. एखादा अडलेला जर तुझ्यापर्यंत मदत मागायला आला असेल, तर तुला जेवढे काही शक्य होईल ते त्याच्यासाठी कर, म्हणजे ते माझ्यापर्यंत पोहोचेल. माझ्या प्रिय बाळा, माझी आशीर्वादांची सावली निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे. तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहात. तुमच्यासाठी मी आशीर्वाद पाठवतो आणि चमत्कारासह
एक भेटवस्तूही पाठवतो, ती आनंदाने स्वीकार करा. त्या भेटवस्तूला स्वीकारण्याची क्षमता फक्त माझ्या बाळ्यात आहे. जो कोणी नामस्मरण प्रेमाने दिव्य आशीर्वादाने करतो, त्याच्यासाठी ते प्रेमाची काहीतरी भेटवस्तू पोहोचणार आहे. ती त्याने स्वीकार करावी, आनंदाने त्याचा सन्मान करावा, कारण ती योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवल्या जाणार आहे. तू तोच व्यक्ती असशील जी ती वस्तू तुझ्यापर्यंत पोहोचेल. माझ्या बाळा, तुझ्यासाठी जे काही येत आहे ते दिव्य आहे. ते एक आशीर्वादाचे, तुझ्या चांगल्या कर्माचे फळ आहे. तुम्ही ऊर्जावान, दिव्य आणि पवित्र आशीर्वादाने, प्रकाशाने भरल्या जात आहात. तुमच्या आशीर्वादांना मी वाढवतो, तुम्हाला सुखात आणि तुमच्या कुटुंबाला प्रगतीच्या मार्गावर नेतो. त्या प्रगतीच्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही तयार आहात? जर तयार असाल तर आत्ताच होय म्हणा. कुठलीही अडचण, कुठलेही दडपण मनावर घेऊ नका. भय, भीतीचे आलेले सावट या रात्रीतून दूर होईल. तुमच्या कर्जासाठी तुम्ही काही प्रार्थना करत आहात, त्यासाठी तुम्हाला आर्थिक नियोजनाचे सामर्थ्य वापरावे लागेल. आर्थिक नियोजन करून तुम्ही ते सर्व काही प्राप्त करू शकता, कारण मी तुम्हाला परिपूर्णतेचा आणि भरभराटीचा आशीर्वाद देतो. तेव्हा ते सगळं काही तुमच्यासाठी घडेल. अद्भुत आशीर्वाद, दैवी आशीर्वाद तुम्हाला माझ्या कृपेचा अनुभव करून देतील आणि तुम्ही माझ्यापासून वेगळे नाहीत याचा अनुभव तुम्हाला येईल. हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही एकटे राहावे लागत नाही. त्याला कधीही भयभीतीचा सामना करावा लागत नाही. तू माझाच आहेस आणि तू माझ्यापासून सर्व काही प्राप्त करशील. माझ्या बाळा, माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या कल्याणासाठी आहे. तुझे कल्याण होईल. स्वामी माऊलींचा दैवी पवित्र संदेश एकाग्र मनाने ज्यांनी कोणी भक्तांनी स्वीकार केले आहे, त्यांच्यासाठी जे काही आशीर्वाद आहेत ते त्यांनी मनोमन स्वीकार करावे. फळाची अपेक्षा ठेवायची आहे किंवा नाही हे तुमच्यावर आहे. कर्म करत राहा, कारण कर्माने तुमचे भविष्य उज्ज्वल होणार आहे. देव तुमचे संरक्षण करतो, देव तुम्हाला उंचावतो आणि देवाचे आशीर्वाद तुम्हाला संपूर्णपणे सुरक्षित करतात. आजही हा संदेश त्यांच्याचपर्यंत पोहोचवला जात आहे जे देवाच्या कृपेने परिपूर्ण बाळ आहेत. देव त्यांची निवड करून त्यांना हे संदेश देतो. या संदेशाचा मनोमन स्वीकार करा. हे संदेश तुम्हाला आवडत असतील, मनोभावे आपलेसे वाटत असतील, यातील आशीर्वाद, स्वामी शक्तीचा आशीर्वाद तुम्हाला आपलासा वाटत असेल तर मनोमन स्वीकार करा आणि याला शेअर करायला एक प्रयत्न करा. देव म्हणतात, तुझ्या उज्ज्वल भविष्यात तू खरोखर ती भरारी घेणार आहेस ज्यासाठी तू प्रयत्न करत आहेस. मला तुझ्या प्रयत्न आवडत आहेत, कारण मी तुला निवडतो आणि तुझ्या भरारीसाठी तुला योग्य मानतो. तू आता उंच भरारी घेणार आहेस. बाळा, निश्चिंत राहा, काळजीमुक्त राहा, क्लेशमुक्त राहा. सर्व काही योग्यच होणार आहे. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यावर सकारात्मक परिणाम करणारा आहे, तुम्हाला उंचावणारा आहे. दैवी आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. स्वामींची कृपा दृष्टी निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहो, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री
स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी
समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी